या आपण नीतिसूत्र याचा 30वा अध्याय आणि वचन 15 मध्ये पाहूया. नीतिसूत्रे याचा 30 अध्याय आणि 15 वचन. जळवेच्या 2 कन्या आहेत, त्या दे दे असे ओरडत असतात. तर इथे आम्ही जळवेच्या 2 कन्या आहेत असं लिहिले आणि त्या ज्या आहेत त्या नुसतं दे 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 असे ओरडतात आणि कधी तृप्त होत नाहीत. खाल्लेले कधी तृप्त होत नाही. तर ह्या जळवेविषयी मी ज्यावेळेस पाहिलं तर त्यावेळेस कळालं की जळवा जे आहे त्याला जळू पण शब्द आहे. इंग्लिशमध्ये लिच म्हणतात, हिंदीमध्ये जोंक जोंक म्हणतात. हा परजीवी प्राणी आहे आणि हा जो आहे परजीवी असल्यामुळे दुसऱ्याच्या रक्तावरती आधारित आहे आणि तो जो प्राणी आहे तो एक वलय असे वलय असलेले कीड आहे. त्याच्या सुमारे 300 पेक्षा अधिक जाती आहेत आणि हा जो आहे हा पाणथळी किंवा अशा ओलसर जागावरती राहणारा किडा आहे. त्याची जी लांबी आहे त्या जळूची ती 1 सेंटीमीटर पासून 20 सेंटीमीटर पर्यंत त्याची लांबी असते आणि ताणल्यावरती अजून त्याची लांबी वाढते. त्याच्या शरीराच्या अग्रत्वचा जे आहे त्याच्या टोकाला एक लहानसं तोंड आहे, त्याला चुसक म्हणतात आणि त्यात एक तोंड असते आणि मागच्या टोक जे असते त्या किड्याच्या तर तिथे एक मोठं चुसक असते. तर त्याला 2 प्रकारचे चुसक म्हणजे 2 तोंडे असतात आणि म्हणून इथं जो आगुर आहे ज्याने या नीतिसूत्रामध्ये पुष्कळ गोष्टींविषयी लिहिलेलं आहे, पुष्कळ प्राण्यांविषयी लिहिलं आहे. तिथे आम्ही त्यांनी जे लिहिलं त्या मुंग्याविषयी लिहिलं आहे, सश्याविषयी लिहिलं आहे, परत टोळाविषयी लिहिलं आहे, पालीविषयी लिहिलं आहे, अशा गिधाडाविषयी लिहिले, गरुडाविषयी लिहिले, सर्पाविषयी लिहिले, असे बऱ्याच प्राण्या पक्षी लहान लहान कीटकाविषयी लिहिले. पण त्याने इथं जळू विषयी पण लिहिले आणि तो म्हणतो जळूला 2 बहिणी 2 कन्या आणि त्यांनीच त्या दे दे असे म्हणतात. तर त्या जळूच्या मागच्या पुढच्या पृष्ठभागावर जे तोंड आहेत तर त्या त्याच्या 2 कन्या आहेत आणि त्या जळूविषयी दुसरा असा आहे की तो जनावर किंवा माणसं किंवा कुठलेही प्राणी त्यांच्या शरीरावर चढतो आणि मग तो चिटकल्यानंतर त्याच्या शरीरातून एक स्रव निघतो बाहेर. तो पहिला प्राण्याच्या किंवा जनावराच्या याच्यावर चावल्यानंतर वाय आकाराचं निशाणी होते, वाय आकाराची, आणि नंतर त्याच्या तोंडातून काही स्रव बाहेर पडतो आणि ती जागा एकदम बधीर होऊन जाते आणि मग तो जळू लागलेला काही कळत नाही आणि त्याचं काम मग चालू होतं रक्त प्यायचं. तर त्याच्या आकारापेक्षा इतका तो रक्त पिऊन पण मोठा होतो आणि एकदम तुडुंब भरल्यानंतर बाय चान्स तो सोडतो नाही तर तसाच चिटकून राहतो. तर ह्या जळूविषयी अशा गोष्टी आहेत. त्या जळूच्या जबड्यात कमीत कमी लिहिलं असं 85 पासून ते 128 पर्यंत बारीक बारीक दात असतात आणि हा सतत रक्त पिणारी जात आहे आणि पुष्कळ वेळा ज्यावेळेस आमचं रक्त बाहेर येतं तर शरीरात आपली एक प्रक्रिया असते की ते शरीर गोठलं जातं. पण याने ज्यावेळेस तोंड घातलं त्या शरीरामध्ये कुठल्या प्राण्याच्या माणसाच्या कशात तर ते रक्त गोठत नाही, ते रक्त प्रवाह सुरूच असतो त्याला पोट भरेपर्यंत. तर असं ह्या जळवेविषयी आहे. प्रियांनो, याच्यामध्ये आम्हाला काही आत्मिक गोष्टी पण आहेत त्या आम्हाला पाहिजे आहेत. तर हे जे जळू आहे ते त्याचं फक्त काम असतं मागायचं दे दे दे. आम्ही ज्यावेळेस मी कामाला होतो त्यावेळेस शॉप मध्ये असल्यामुळे आज समजा 1000 रुपये धंदा कमी झाला, समजा 50,000चा धंदा 49,000 झाला, तर सेठ म्हणायचा धंदाच नाही धंदाच नाही. कुणी व्यापारी आला का पैसे मागायला संध्याकाळी धंदाच नाही म्हणायचं. आणि आम्ही त्यावेळेस मग असं एक वाक्य केलं होतं, सेठ का पेट और शमशान का गेट कवी नाही भरताय. तर त्यांना नुसतं असतं की पाहिजे पाहिजे पाहिजे.
बायबल मधले जे आम्ही याच्यात आत्मिक अर्थ पाहणार आहोत, तर अ, त्या ज्या गोष्टी आहेत ते आहे वासना आहे, लस्ट. वासना जे आहे, मनुष्याला जर वासनेच्या आहारी गेला प्रियानो, तर ती वासना त्याच्या जीवनात एवढी कार्य करते आणि तो कधीच तृप्त होत नाही. आणि तो त्या जळवेसारखा आहे. तो नेहमी आपली इच्छा, आपलं पोट भरायचं काम करतो. वासना पूर्ण करण्याचं काम करतो. दुसरं जे आहे ते आहे लोभ, लालच. आणि लोभ आणि लालच ज्यावेळेस माणसाला लागते, तर तो कधीच पूर्ण होत नाही. एक घर घेतलं, दुसरं घर घेऊशी वाटते. जर छोटं घर असलं, तर मोठं घर घेऊ, नंतर बंगला घेऊ, त्याच्यानंतर मोठं मेन्शन घेऊ. असा त्याचा माणसाचा लोभ चालूच असतो. शेती घेतली तर अधिक घेत राहणार. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा लोभ चालूच असतो आणि त्या लोभामुळे किंवा ह्या वासनेमुळे तो आत्मिक जीवनामध्ये दूर दूर जातो, परमेश्वरापासून दूर जातो. तर हे जे सवय जे आहेत त्या जळू सारख्या आहेत, की शरीरामध्ये ज्यावेळेस अशा गोष्टी येतात. दुसरं जे आहे एक स्वार्थ आहे. आणि स्वार्थामुळे सुद्धा मनुष्य दुसऱ्या गोष्टीकडे पाहत नाही, स्वतःकडेच पाहतो. ज्यावेळेस प्रियांनो एखादी फोटो काढला जातो, सेल्फी काढली जाते, तर आम्ही काय पहिल्यांदा पाहतो, की मी कसा दिसतोय. आम्ही दुसऱ्याविषयी पाहत नाहीत. तर तो स्वार्थ आहे. आम्ही स्वतःविषयी जास्त हे करतो. तर तो पण त्या जवळप्रमाणे आहे. आणि चौथं जे आहे ते नशा आहे. एकदा नशाच्या आहारी गेलं, तर त्या नशा केल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या नशा आहेत. आता तर जास्त ते मोबाईलचे नशे आहे. म्हणून लहान लेकरापासून तर मी मोठ्यापर्यंत आम्ही पाहतो प्रियांनो. ते जळू लागल्यासारखे मनोरंजन पण आहे. त्याचे टीव्ही सिरियल असतात. तर एखादा त्याचा एकदा ती नशा लागली, तर ते सिरियल पाहिल्याशिवाय माणसाला बिलकुल चैन पडत नाही. ते पाहिलं नाही तर कसं तरी होतं. तर ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या आत्मिक गोष्टीमध्ये ते जळूप्रमाणे आहेत. आम्ही काही वचनातून पाहूया. अ, इथे लिहिलंय की अ, जळवेला 2 कन्या आहेत आणि त्या दे दे म्हणतात. पवित्र शास्त्रामध्ये बी काही 2 बहिणीविषयी लिहिलेलं आहे. आम्ही लेया आणि राहेल याविषयी पाहतो. लेया जी होती ती नावडती होती, परंतु देवाने तिला संतती दिली, त्याला 4 मुले झाली. आणि राहेलसाठी याकोबाने 14 वर्ष नोकरी करून सुद्धा पाहिलं की परमेश्वराने तिची कुस बंद केली होती. दिसायला ते सुंदर होती. पण परमेश्वर जो आहे, जे दिसायला चांगले नाहीत, नापसंत आहेत, इतरच्या दृष्टीने चांगले नाहीत, अशावर देव दृष्टी लावतो. आमच्या बाबतीत तीच गोष्ट आहे. आम्ही जगाच्या दृष्टीने बिलकुल चांगले नाहीत, अप्रिय आहोत. परंतु प्रभूने आम्हाला त्याच्या प्रिय पुत्रामुळे आम्हाला आम्ही आज त्याच्या प्रिय आहोत, त्याच्या आवडते आहोत. राहेल विषय पाहतो, हिला आता संतान नाहीये आणि ती पतीला म्हणते, दे दे मला संतान दे, मला मूल दे. याकोब म्हणतो, तुम्ही काय देव आहे का तुला मुलं द्यायला? परंतु आम्ही हन्नाविषयी पाहतो की हन्नाला पण मूलबाळ नव्हतं. तिने देवाला मागितलं. तिने पतीला नाही मागितलं, देवाला मागितलं. आणि परमेश्वराने तिला शमूएल दिला आणि त्यानंतर अजूनही पुत्र आणि कन्या दिली. जळवाच्या ज्या कन्या आहेत ते लोभी मनुष्याचं प्रतीक आहे, अतृप्त मनुष्याचं प्रतीक आहे, असंतुष्ट, असमाधानी, वासना असलेल्या माणसाचं चित्र आहे. आम्ही एक वचन पाहूया, नित्यसूत्र याचं 27 अध्याय 20 वचन. अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत आणि मनुष्याचे नेत्रही कधी तृप्त होत नाहीत. अधोलोक आहे. अधोलोक आपलं तोंड वासून उभं आहे. किती माणसं मरा, किती आतमध्ये. आम्ही स्मशानभूमी पण पाहतो. स्मशानभूमीचं गेट आणि मागापायाला आम्ही सेटचं पोट हे कधी तृप्त नसते. स्मशानभूमीचे दरवाजे नेहमी उघडे असतात. येऊ द्या किती येतील तेवढे. इथं अधोलोक जे आहे आणि विनाशस्थान याविषयी लिहिलं आहे की ते कधी तृप्त होत नाही. किती जरी त्याच्याकडे आलं तर चालतं.
आणि मनुष्याचे नेत्र जे आहेत त्याविषयी लिहिले की ते कधी तृप्त होत नाही. वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पाहण्यासाठी म्हणून पहिल्या योहानामध्ये लिहिलं आहे डोळ्याची इच्छा ते कधी तृप्त होत नाही. तर असे वेगवेगळे आम्ही गोष्टी पाहतो. लोभ जो आहे प्रियांनो, लोभ सुद्धा त्या माणसाला लागला तर तो लोभ कधी सुटत नाही. निर्गमाचा 20वा अध्याय 17 वचनामध्ये परमेश्वराने जे 10 आज्ञा दिल्या होत्या नियमशास्त्रात, त्यामध्ये एक आज्ञा होती, तो आपल्या शेजाऱ्याच्या घराचा, त्याच्या पत्नीचा लोभ धरू नको, त्याच्या बैल गाढव कोणत्याही वस्तूचा लोभ धरू नको. परमेश्वराची आज्ञा आहे. परंतु आज कित्येक विश्वासणारे प्रभूचे लोक त्या गोष्टीने तर अनेक गोष्टीचा त्यांना लोभ आहे. आणि प्रभूचं येणं जवळ जरी असलं तर मोठी मोठी संपत्ती साठवायला लागली. कित्येक लोकांना पाहतो आम्ही, नोकरी नाही प्रभूकडे प्रार्थना करायला लावतात मंडळीमध्ये, आणि नोकरी मिळाली तर प्रभूच्या मेजापासून दूर होतात. नोकरी लागल्यावर इतर गोष्टी करतात, शेती घेतात, घर घेतात, सगळं घेतात, अजून करतात, आपण प्रभूपासून दूर दूर होत जातात. तर हे पण एका जळूसारखं आहे. दुसरं एक आहे मार्ककृत सुवर्तमान याच्या 4थ्या अध्यायाने 19 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जो दाखला दिला आहे, पेरणाऱ्याचा दाखला, त्याच्यामध्ये ते काटे झुडपात पडलेले जे बी आहेत ते संसाराची चिंता आणि लोभ यामुळे ते वाढत नाही. आमच्या जीवनात आम्ही पुष्कळ वेळा चिंता, समस्या, लोभ यामुळे आमची वाढ होत नाही. प्रियांनो, पौल म्हणतो की तुम्ही आतापर्यंत शिक्षक व्हायला पाहिजे होतं, पण अजून तुम्हाला निर्या दुधाची गरज आहे. आम्ही कित्येक दिवसापासून वचन ऐकतो, वेगवेगळ्या दासाद्वारे वेगवेगळे वचन ऐकत आहोत, परंतु अजून आम्ही तसेच आहोत. प्रियांनो, आम्ही आमचे खिसे मोकळे करत नाहीत, आम्ही आमचे प्रार्थनेसाठी मस्तक लवत नाहीत, इतर गोष्टीत सुद्धा मंडळीत सुद्धा आम्ही तोंड उघडत नाहीत, मंडळीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नाहीत. फार दुःखद गोष्ट आहे प्रियांनो, एवढं वचन आहे पण आम्ही असं करत नाही. प्रभूचं येणं जवळ आलंय तरी सुद्धा आम्ही या गोष्टीविषयी आम्हाला जास्त काहीच वाटत नाही. असं वाटतंय की आम्ही सारखं सारखं प्रभू येणार प्रभू येणार, आणि आम्ही म्हणतो अजून कसं नाही आलं, आमचे मन एकदम दगडासारखे होत चाललेत प्रियांनो. तर त्या जवळविषयी आम्ही पुष्कळ गोष्टी पाहतो आणि अजून काही गोष्टी पाहून आपण थांबवणार आहोत. आम्ही काढूया नीतिसूत्र याचा 21 अध्याय आणि 10 आणि 26 वचन. नीतिसूत्र 21. दुर्जनाचे मन वाईट इच्छिते, शेजारवर तो कृपादृष्टी करत नाही. 25 आळशाची वासना त्याला मारून टाकते, कारण त्याचे हात व श्रम करणारे कबूल नसतात. तिथं आळशी विषयी लिहिलेला आहे आणि दुर्जनाविषयी लिहिलं आहे. तर हे सुद्धा दुर्जनपणा, आळशीपणा हे सुद्धा त्या जळूसारखे आहेत, आणि यामुळे प्रियांनो आमच्या जीवनामध्ये उन्नती होत नाही. स्तोत्रसंहिता 106 आणि 14 मध्ये आम्ही पाहतो, तेव्हा त्याने मागणीप्रमाणे, इथे इस्रायल लोकांविषयी लिहिलं आहे. 14 वचन, रानात त्यांची वासना अनावर झाली, ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, तेव्हा त्याने त्याच्या मागणीप्रमाणे त्यास दिले, पण त्यांचा जीव झुरणीस लावला. इथे इस्रायल लोकांचे पाहतो की त्यांना मटण खायचं होतं आणि ते मोशीच्या मागे लागले, दगडमार करायला सुद्धा तयार झाले. आम्ही म्हटले या मानाला आम्ही कंटाळलो, आम्हाला मटण पाहिजे. आणि परमेश्वराने असं आम्ही पुढे पाहतो की त्यांच्या मागणीप्रमाणे तर त्यांना दिलं, परंतु नंतर लगेच आम्ही पाहतो की त्यांच्यामध्ये मर्या येऊ लागली, त्यांचा जीव झुरण्यास लावला. वासनामुळे ते मागत होते, शरीराची वासना पूर्ण करण्यासाठी, अभिलाषा पूर्ण करण्यासाठी. आणि परमेश्वराला त्यांच्याविषयी, जो परमेश्वर त्यांचे रात्रंदिवस काळजी घेत होता, आम्ही वाचतो की ते कधी आजारी पडले नाहीत,
त्यांचे जोडे झिजले नाहीत, त्यांचे कपडे फाटले नाहीत, ऊन नाही, अंधार नाही, अशाच जागेतून चालत असताना 20 लाखापेक्षा अधिक लोकांना प्रभू पुरत होता, तरी सुद्धा त्यांची वासना अनोट झाली. प्रियांनो, आम्हाला सुद्धा प्रभू सर्व काही पुरवत आहे, परंतु आम्ही पुष्कळ वेळेस आमच्या प्रभूच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आमचा प्रभू थोर आहे प्रियांनो. आमच्या जीवनात काही जळवासारख्या गोष्टी असतील, उदाहरणार्थ आमचा वाईट स्वभाव, वाईट सवयी किंवा वासना, लोभ, स्वार्थपणा, नशा, मनोरंजन, हे जर काय असेल तर आम्ही दूर करूया आणि परमेश्वराच्या मंडळीत राहून परमेश्वराला गौरव देण्यासाठी आणि आमच्या जीवनातून परमेश्वराला गौरव मिळण्यासाठी देव आम्हाला सर्वांना सहाय्य करू.